अमरावती येथील कोविड रुग्णालयामध्ये उपचार घेतल्यानंतर बरे झाल्यामुळे 15 नागरिकांना घरी सोडण्यात आलं। रुग्णालयात दाखल या सर्व रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल उपचारानंतर निगेटिव्ह आला। ही बाब दिलासा देणारी ठरली। वैद्यकीय यंत्रणेने या सर्वांचे अभिनंदन करत त्यांना निरोप दिला। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांच्यासह अनेक डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यावेळी उपस्थित होते। यावेळी बऱ्या झालेल्या सर्व नागरिकांना मिठाई देण्यात आली। यानंतर दक्षता म्हणून हे सर्वजण होम क्वारंटाईन राहणार आहेत। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी बऱ्या झालेल्या रुग्णांना शुभेच्छा दिल्या। डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र रुग्णसेवा देत आहेत। अमरावती महापालिका हद्दीतील 15 नागरिक दिनांक 10 मे रोजी बरे होऊन परतले आहेत, याचे समाधान आहे। जिल्ह्यासाठी ही बातमी दिलासा देणारी व मनोबल वाढविणारी आहे, अशी प्रतिक्रिया डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी यावेळी व्यक्त केली। आज एकूण 15 रुग्णांना सुट्टी दिलेली आहे आणि ते घरी जात आहेत। रमजानचा रोजाचा त्यांचं हे आहे, त्यामुळे आम्ही त्यांना एक तोंडगोळख व्हावं म्हणून एक मिठाई त्यांच्यासोबत देत आहे आणि त्यांना एक चांगलं यापुढे आयुष्य लाभावं अशी एक प्रार्थना करतो। त्यांना आता 7 दिवस घरीच राहायचं आहे। त्यांच्या याच्यावर आम्ही स्टॅम्प पण मारून देणार आहोत आणि त्यांनी जर घरी गेल्यावर काही त्रास जाणवला तर त्यांना परत आम्हाला कळवायचं आहे, अशा प्रकारचे त्यांना सूचना दिल्या आहेत। दोन्ही निगेटिव्ह आलेले आहेत। त्यांना आता 15 दिवसात म्हणजे 14 दिवस झाल्यामुळं त्यांचे 2 रिपोर्ट आम्ही घेतले आणि ते निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना सुट्टी दिली आहे। आता सध्या परत पॉलिसी बदलली आहे, 10 दिवसानंतर आता सुट्टी द्यायची आहे, तर ती आपण पुढच्या वेळेसपासून जी काही हे नेईल त्याच्यानंतर ते सुरू करणार आहोत। यात 10 पुरुष व्यक्ती व 5 महिलांचा समावेश आहे। कमिला ग्राउंड येथील 3 महिला व 1 पुरुष अशा चौघांचा समावेश आहे। हैदरपुरा येथील 2 पुरुष व्यक्तींचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे। बडनेरा येथील 1 पुरुष व 1 महिलेचा अशा दोघांचा समावेश आहे। तारखेडा येथील 3 पुरुष व्यक्तींचा सुद्धा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। कोल्हापुरी गेट येथील 2 पुरुष व 1 महिलेचा अशा तिघांचा समावेश आहे। त्याचप्रमाणे चेतनदास बगीचा येथील 1 पुरुष व्यक्तीचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे। या उपचाराच्या दरम्यान रुग्णांनी वॉर्डामधील सर्व स्टाफशी चांगले सहकार्य केले, स्वतःचे मनोधैर्य कायम ठेवले। आज ते बरे होऊन आपल्या घरी परतत आहेत, याचा आम्हा सर्वांना आनंद आहे। या काळात नागरिकांनी सुद्धा दक्षतेचे पालन करावे। कुठलीही लक्षणे दिसताच तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन कोविड रुग्णालयामध्ये सेवा देणाऱ्या परिचारिकांनी केले। अमरावती कोविड रुग्णालयातून बरे होऊन परतलेल्या नागरिकांची संख्या आता 21 झालेली आहे। कोविड रुग्णालयामधून प्रदीप इंगोले यांचा वृत्तांत।